नमस्कार, समर्थ किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट, हेल्दी आणि खूपच टेस्टी आवाकाडो चीज टोस्ट। हा नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी अगदी परफेक्ट आहे। चला तर मग सर्वप्रथम साहित्य पाहूया। आपल्याला लागणार आहे एक पिकलेला आवाकाडो, एक लिंबू, टोमॅटो, कांदा, थोडी कोथिंबीर, चीजचे स्लाइस, चवीनुसार मीठ, चाट मसाला, काळी मिरी पावडर, जिरे पावडर आणि ब्रेड लागणार आहे। सर्वात आधी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊया। आता पिकलेला आवाकाडो मधोमध कापून त्याचा गर बाहेर काढूया। हा गर एका बाउलमध्ये घेऊन लगेच त्यावर लिंबाचा रस पिळूया। त्यामुळे आवाकाडोचा रंग काळा पडत नाही। इथे मी एक पूर्ण लिंबू वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, तुम्हाला जसं आंबट आवडतं तसं, कारण चीज पण आहे, चाट मसाला पण आहे आणि टोमॅटो पण आहे आणि लिंबाचा रस सुद्धा, त्यामुळे अर्धा लिंबू वापरलं तरी चालेल। इथे मी पूर्ण एक लिंबू पिळून घेतलेला आहे। स्मॅशरच्या अथवा स्पूनच्या सहाय्याने आधी आवाकाडो स्मॅश करून घ्यायचा आहे, त्यानंतर लिंबू पिळायचं। लिंबू पिळून लगेच परत मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे आवाकाडोचा रंग काळा पडत नाही। स्पूनच्या सहाय्याने छान स्मॅश करून घेतलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ, चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि जिरे पावडर घालून सर्व मसाले छान एकजीव करून घ्या। आता यात चिरलेलं कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दरम्यान टोस्ट मेकर गरम होण्यासाठी ठेवूया। आता टोस्ट मेकरला ब्रश किंवा चमच्याच्या मदतीने हलकसं तूप लावूया। आता ब्रेडला सुद्धा आपण आधी तूप लावून घ्यायचं आहे। आता एका ब्रेडवर तयार केलेले आवाकाडोचं मिश्रण भरपूर प्रमाणात पसरवूया। त्यावर एक चीज स्लाइस ठेवूया, दुसरा ब्रेड ठेवून सँडविच तयार करूया। अशाच प्रकारे अजून एक सँडविच तयार करून घेऊया। आता टोस्ट मेकर आता चांगला गरम झालेला आहे। तयार सँडविच त्यात ठेवून लॉक करून घ्यायचं आहे। टोस्ट मेकर आता चांगला गरम झालेला आहे, लगेच तयार होईल। 1-2 मिनिटांनी आता आपण चेक करूया। जर तुमच्याकडे टोस्ट मेकर नसेल तर हाच प्रकार तव्यावरही करू शकता। दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या। बघा 2 मिनिटांनंतर बघा किती सुंदर गोल्डन आणि क्रिस्प टोस्ट तयार झाला आहे। गरमागरम असतानाच याचे त्रिकोणी तुकडे करूया। बघा बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून क्रीमी चीजी आणि खूपच स्वादिष्ट दिसतोय। आता उरलेल्या मिश्रणात आपण थोडंसं लाल तिखट घालूया। हे लहान मुलांसाठी ठीक आहे। लाल तिखट घालून आता
तिखट, मीठ आणि लिंबाचा रस आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता दुसऱ्या ब्रेडवर हे तिखट मिश्रण लावूया. त्यामुळे पूर्ण एक थोडंसं चीज मी घेतलेलं आहे. असं पण एकदा करून बघूया म्हणून अर्धा स्लाइसचे तुकडे करून घेतलेला आहे. पुन्हा टोस्ट मेकरमध्ये ठेवून साधारण 2 मिनिटे टोस्ट करायला ठेवूया आपण. परत 2 मिनिटे टोस्ट करून घेऊया. पहिला टोस्ट लहान मुलांसाठी अगदी परफेक्ट आहे. आता दुसरा जो तिखट करून केलेला असलेला मोठ्या घरातल्या मोठ्यांना खूप आवडेल. थोडा तिखट असल्यामुळे मोठ्यांना नक्की आवडेल. दुसराही टोस्ट मस्त तयार झालेला आहे. त्याचे सुद्धा आपण असंच त्रिकोणी साईड छान कट करून घेऊया. तर तुम्ही ही रेसिपी ही अगदी सोपी आहे आणि हेल्दी रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे सर्व टोस्ट बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप हेल्दी स्नॅक्स आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.